शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। तो का म्हणे ऐशी करा निर्वाण, मग तो रक्षण करील माझे। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभं, जगदनिहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर। जोडून या कर चरणी ठेवी चरणी ठेवी कृपा दृष्टीने पाहे मजकडे पंढरी राया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया।
जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेली दिव्य अक्षर संत शिरोमणी संत सम्राट देहुनिवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचे असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे एक विनंती करतात. तुकोबाराय म्हणतात, मिळालेलं हे शरीर दुरापास असणारं हे शरीर कलियुगामध्ये आपल्याला मिळालं, पण ह्या शरीराचं एक विशेष असं एक गुणधर्म आहे. याला तुम्ही कितीही सांभाळून ठेवा, कितीही जपून ठेवा, कितीही जीव लावा, पण एक ना एक दिवस मात्र हे जायचं. हे डोक्यात फिट बांधून ठेवा. तुकोबाराय म्हणतात की हा बंगला सोडायचा आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, एक दिवस हे निघून जाणार आहे, पण जाण्याच्या आधी या देहावरती त्या परमात्म्याची कृपा झाली पाहिजे. कहा गोपीनाथ पावेची ना, परमात्म्याची कृपा या देहावरती व्हावी. मग तुकोबाराय म्हणतात या देहावरती परमात्म्याची कृपा व्हावी, पण याच्यासाठी आपल्याला कुणाकडे तरी वशिला लावला पाहिजे. मग आपलं काम कोण करेल? तर आपलं काम फक्त एकच करू शकतात, ते म्हणजे संत. आणि तुकोबारायांनी मग संतांना विनंती केली, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, परमात्मा माझ्यावरती कृपा करेल पण तुम्ही सांगाल तेव्हा. आणि तुम्ही नक्की सांगणार का? कारण तुम्ही कृपेचे सागर आहात. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. त्या परमात्म्याला माझा निरोप द्या. काय निरोप द्यायचा तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात त्या देवाला सांगा, तो देहूचा तुकोबा अनाथ आहे, अज्ञानी. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, त्या देहूच्या तुकोबाला कोणी नाही, तो अज्ञान आहे, अज्ञानी आहे. काय कर देवा? पाया पे विठ्ठला ठेवी मज. देवा तुझ्या पायापाशी मला ठेवून दे, असा निरोप द्या देवाला. संतांनी विचारलं, ती ऐकतील का आमचं? तुकोबाराय म्हणतात, तुम्ही एकदा सांगून तो बघा, देव तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. मी कुणा ऐऱ्या गायऱ्याला माझा निरोप सांगितला नाही, मी संतांना निरोप सांगितलाय. आणि संतांची देवाची इतकी जवळीक आहे, त्यांचे इतके घनिष्ठ संबंध आहे की देव त्यांना कधी नाही म्हणत नाही, म्हणून मी तुम्हाला निरोप दिलाय. तुका म्हणे आईशी करा निर्वण. निर्वण करणे म्हणजे सुपूर्द करणे, म्हणजे ताब्यात देणे. आपल्याला गावाला जायचं असलं तर आपण शेजारच्यांना सांगून जातो, मुलांकडे लक्ष ठेवा बरं का. आणि आपण सांगितलं मग मुलं नाही म्हणत नाही, म्हणजे शेजारचा नाही म्हणणार नाही, कारण आपले संबंध आहे तसे. आपण कुणालाही सांगणार नाही. तुकोबाराय सुद्धा सांगतात की तुम्ही सुद्धा असं करा. तुका म्हणे आईशी करा निर्वण. एकदा की तुम्ही मला देवाच्या सुपूर्त केलं, देवाच्या हवाली केलं, मग तो रक्षण करील माझे. मग तो परमात्मा माझं रक्षण करील, यात तिळमात्र शंका नाही. का? तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. उरलेल्या वेळेत आपण त्यावर जसा जमेल तसा चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपण सर्व या ठिकाणी जमलो याचं कारण सर्वांना माहीत आहे. त्याचं विशेष कारण कैलासवासी शिवाजी मुकुंदा शिंदे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या प्रित्यार्थ या ठिकाणी पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान संपन्न होत आहे. समस्त शिंदे परिवार, त्यात प्रामुख्याने त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी यमुनाबाई शिवाजी शिंदे, त्यांचे चिरंजीव श्री जगन शिवाजी शिंदे व एक कन्या आहे सौ जयश्री गणपत निश्चित, असा परिवार त्यांच्या पश्चात आहे. नातवंड आहे, सुना आहे, मोठा परिवार आहे. निश्चितच त्यांच्या जाण्यानं या परिवारावरती एक शोककळा पसरलेली आहे. घरातलं एकर्त व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. त्यांच्या जाण्यानं एक पोकळी अशी निर्माण झालेली आहे. आणि न भरून निघणारी ती पोकळी, ती जागा कोणीही भरून काढू शकत नाही. पितृछत्र काय असतं वडील गेल्यानंतर कळतं माणसाला, तोपर्यंत आपल्याला आईवडिलांची किंमत कळत. जीवन जगत असताना आमच्यावरती अनेकांचे उपकार आहे.
जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आमच्यावरती अनेकाचे अनंत उपकार आहे, पण शास्त्राने तिघांचे विशेष उपकार सांगितलेले. पहिले उपकार त्या परमात्म्याचे आहे, त्या भगवंताचे सगळ्यात मोठे उपकार आपल्यावरती काय? जेने हा जीव दिला दाना. परमात्म्याचे उपकार आहे, आम्हाला हे शरीर त्यानं दान दिले. पण देवाचे उपकार सुद्धा फिटतात कशानं? तयाचे करील चिंतन. परमात्म्याचं चिंतन भजन केलं की देवाचे उपकार फिटतात. दुसरे उपकार आपल्यावरती अजून सर्वात जास्त कोणाचे असतील तर ते म्हणजे साधू संतांचे. देवाने देह दिला बरोबर आहे, पण या देहाने काय करायचं हे मात्र आम्हाला संतांनी सांगितलं. पण दुसरे उपकार साधू संतांचे आहे. मग त्यांच्या ऋणातून सुद्धा उतराई व्हावं यासाठी तुकोबाराय म्हणतात, मी पैसा अडका धन दौलत द्रव्य देऊ केलं. सगळं दिल्याच्या नंतर तुकोबारायांच्या असं लक्षात आलं, कितीही पैसा धन दौलत द्या संतांचे उपकार फिटत नाही. मग तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे सगळ्यात मौल्यवान एकच गोष्ट आहे. पैशापेक्षा संपत्तीपेक्षा धनापेक्षा तुमच्या माझ्याकडे सगळ्यात मौल्यवान काय आहे? चोर आले आपल्या मारायला, अंगावरती 2 किलो सोनं आहे. चोर जर मारायला लागले आणि आपण जर सोनं धरून ठेवलं तर आपण काय म्हणणार त्याला? ए बाबा काय न्यायचं ते, पण मला काय मारू. याचा अर्थ आपल्याला सोन्यापेक्षाही प्रिय काय आहे? जीव आहे. तुकोबाराय म्हणतात, धनापेक्षाही प्रिय मला माझा जीव आहे. मग त्या देवाच्या त्या संतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी माझा जीवच त्यांच्या चरणावर देऊ केला. पण जीव सुद्धा संतांच्या पायावरती ठेवल्यानंतर तुकोबारायांच्या असं लक्षात आलं, जीव सुद्धा कमी आहे. ठेवीता माझा जीव जरी त्यांच्या चरणावरती ठेवला, तुकोबाराय म्हणतात तू सुद्धा कमी आहे. म्हणून दुसरे उपकार साधू संतांचे. आणि तिसरे उपकार आपल्यावरती अजून कोणाचे असतील तर ते म्हणजे आई आणि वडिलांचे. बाप ना करी माय ना करी असे उपकार साधू संत. तिसरे उपकार आई वडिलांचे सगळ्यात जास्त उपकार. वेद शास्त्र पुराणांनी भरभरून त्याचं वर्णन केलेलं. ते देव आहे, देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांना देवाची सुद्धा उपमा दिली. मातृ देवो भव पितृ देवो भव. ज्ञानोबरायांनी त्याला थोडासा दुजोरा दिला. ज्ञानोबराय सांग, सकल तीर्थांची ये दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण म्हणजे. आणि तुकोबारायांनी तर अजून सोपं करून सांगितलं. माय बापे माया
तुकोबारायचा तेने न जावे तीर्थाशी, त्याला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. कोण? जो आई वडिलांची सेवा करतो. पुरावा तुकोबारांतात पुंडलिके काय केले? काय केले? परब्रह्म उभे केले. पुंडलिक रायाला भेटण्यासाठी परमात्माला काय केलं? पुंडलिक रायाने काहीच नाही. आई वडिलांची सेवा केली. परिणाम पुंडलिकाचे भेटी. परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरे जगा. साक्षात पुंडलिक रायाला भेटण्यासाठी परमात्मा यावा हे सामर्थ्य आई वडिलांचे सेवा. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा. गेल्यानंतर मग ह्या सर्व गोष्टी. एक वेळेस नाही कीर्तन प्रवचन आम्हाला नाही बोलवलं तरी चालेल, पण जिवंतपणे त्यांची सेवा करायला. हो, कितीही तीर्थयात्रा करा, कितीही देवधर्म करा, पण ज्या घरातले आई वडील तृप्त संतोषी नसतील, जगातला कोणताच देव तुम्हाला तृप्त करणार नाही. म्हणून महाराज सांगतात माय बापी केवळ काशी. कुठेही जाण्याची गरज नाही, त्यांची सेवा करा. कबीरजी सांगतात आई वडिलांना जीव लावलं नाही, त्यांना सांभाळलं नाही, आणि कितीही पक्षांना पितृपक्षात कितीही कावळ्यांना खाऊ घाला, उपयोग नाही. भुक्या नाही मेल्यावरी पिंडदान. जोपर्यंत भूक आहे तोपर्यंत खायला. किंवा कबीरजींचा फार गोड अभंग. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतैयो रामा मरे बाद पछतैयो. मुठ भर चावल लावे धरते कौवा बाबा बोलाए रे. भजन बिना नाडी दिया भजन बिना. जिवंत बाबा विचार. मेल्यानंतर कावळ्याला काव काव पाव पाव काय उपयोग, काय अर्थ नाही त्याला. जिवंतपणे सेवा करा. तुकोबाराय म्हणतात आई वडिलांची सेवाच म्हणजे देवाची सेवा. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही देवाची सेवा. पण आई वडिलांची सेवा फार. आणि ते गेल्यानंतर मग पिंडदान. बघा आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे जशी आपल्या. नाही 100 माणसांचं जेवण करता आलं, एका माणसाला जरी जेवण घातलं ना तरी आपले पित्र तृप्त होतात. पण त्यांना आधी जिवंतपणे समाधान. नुसतं पाणी जरी दिलं तरी पित्र तृप्त होतात. श्रद्धेनं कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी करा, ती फलित होते. तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळेल. तुकोबाराय म्हणतात जिवंतपणे जे सेवा करतात, मेल्यानंतरही त्यांच्या मोक्षासाठी जे लोक प्रयत्न करतात, तुकोबाराय म्हणतात ते पित्र परमात्म्यापाशी जातात. कल्याण आशीर्वाद देतात. हे देवा त्यांचं कल्याण होऊ दे. त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारात जे जन्माला येतील त्यांचं सुद्धा कल्याण होऊ दे. म्हणून जिवंतपणे सेवेला महत्व. गेल्यानंतर 12 गावं जेऊ घाला, नाही तर 15 गावं जेऊ घाला. जाणारा जर उपाशी गेला असेल काही उपयोग. म्हणून जाणारा तृप्त जिवंतपणे सेवा. म्हणून या अनुषंगाने या परिवाराने केलेली आपल्या पित्रासाठी आपल्या
वडिलांच्या मोक्षासाठी केलेला हा सर्व अट्टहास आणि त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा त्यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली. सेवेसाठी आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं वैभव असणारे सर्व सुरगंधर्व गायन सम्राट असणारे सर्व मानकरी, त्यात आमचे पितृस्थानी असणारे आमचे भाऊसाहेब महाराज बोराडे, आमचे मित्र हरिभक्तपरायण सुभाष महाराज आव्हाड तेही या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपरायण आमचे गौरव महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या येवल्या तालुक्याची गान कोकिळा आमचे कैलास महाराज तेही विशेष करून उपस्थित आहे. गावातील सर्व भजनी मंडळी, सर्व गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ, मृदुंगाचार्य आमचे वैभव महाराज वागचौरे भाऊबंदच आहे आमचे, तेही उपस्थित आहे. हा कार्यक्रम तुम्ही आजही पाहताय. परत तुम्हाला कधी पाहण्याची इच्छा झालीच तर आमच्या वैभव महाराजांचा चॅनल आहे मराठी वक्ता, या चॅनलवरती तुम्ही हा कीर्तनाचा कार्यक्रम नंतर बघू शकतात. त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चाल आमच्या महाराजांची वेगळी टाका, म्हणजे त्याचे तुम्हाला जास्त लाईक येतील. ओके. साऊंड व्यवस्था सुद्धा रुद्रा साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे, भाऊंना सांगायचं काम नाही. अतिशय त्यांच्या बोटामध्ये जादू आहे आणि एवढाही आमचा आवाज सुंदर नाही, पण एवढा सुंदर करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवता. श्रोते सुद्धा फार चाणाक्ष हुशार आहे सर्व तुम्ही मायबाप. पावसाने थोडासा व्यत्यय आणला, कार्यक्रमाला वेळ आपल्याकडे फार कमी आहे. कमी वेळेत आपण जेवढं जास्त सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करू. फक्त माझ्याकडे लक्ष द्या, सर्व अंगाचे कान करा आणि कीर्तन श्रवण करा. विठाला मिळालेलं हे शरीर दुरापास आहे. मृत्यू लोकात हे शरीर मिळणं सुद्धा भाग्याचं लक्षण. तुम्हा आम्हाला ते प्राप्त झालं महाराज, भाग्यवान आहोत आपण. तुकोबाराय म्हणतात, जसा आंधळ्याच्या टावळीमध्ये कावळा सापडावा तसा आम्हाला ते प्राप्त झालं. चालही सुंदर लावली का गटाळी न्याय. जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा आम्हाला ते प्राप्त झालं. नरदेह निधान लागले हाती मी, ते प्राप्त झालं. याच्यासारखं मौल्यवान दुसरा देह नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात, बरं झालं माणूस म्हणून जन्माला आलो. प्राप्त झाली या देहाची. काय करावं मग? जोड जोड रे मनुष्य देह. या देहाने काय जोडायचं ते मात्र आम्हाला कळालं पाहिजे.
आम्ही जे जोडायचं ते जोडलं नाही, पण बाकीच्या जोडत जोडीत राहिलो. रुपयाला रुपया रुपया, रात्री निम्या रात्री पैसे मोजितो माणूस. नुसती जोडच जोडायचं चाललं, पण ती जोड काही कामाची नाही. ती आपल्या बरोबर येणार. कोणती जोड? महालाभाची उत्तम राशी, ज्यानं महालाभ होईल अशी काहीतरी जोड जोडा. बाकीच्या जोडीला किंमत नाही. हा, बायका जोडा, मुलं, संसार, प्रपंच कितीही जोडा, तो सगळा इथंच राहून जाणार. महालाभ होईल असं परिणाम सर्व सुखाचे होतील. हे मिळणार नाही का? ही फार दुर्लभ आहे महाराज. नाथ महाराज नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ आहे. शतवर्षाची गणना 100 वर्षाचं आयुष्य यामध्ये दुःख यातना. मग काय करा तुम्ही? वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना. या देहाचं गणतव्य स्थान सांगितलं. दुर्लभ असा नरदेह मिळेल परत. तुकोबाराय म्हणतात सगळं मिळेल, हे मिळणार काही द्या काळाला. तुम्ही 1 मिनिटाचं आयुष्य मिळत नाही परत. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे क्षण मनुष्य जन्म. 1 मिनिटाचं आयुष्य मिळत नाही. मेरू पर्वताच्या भारंभार तुम्ही दान धंद्या तुम्ही काळाला देऊन बघ. एका माणसाने करोडो रुपयाची संपत्ती कमावली आणि म्हातारपणी त्याच्या असं लक्षात आलं पैसा तर फार कमावला, पण ह्याला वारस नाही. करोडो रुपये. मग एक मुलगा दत्तक घेतलं, सगळं त्याच्या नावे केलं. वकिलानं मृत्यूपत्र बनवलं. वकील म्हणी सही करा. बाबा म्हणी सही मी नंतर करेल. वकील म्हणे असं का बरं? म्हणे एक बोलू का? इकडं पोटची सांभाळीनं आता दत्तक घेतलेला आहे. मी सही करावं आणि यानं द्यावं मला घरातून बाहेर काढून. मग सही नंतर कर. दिवसा मागून दिवस गेले, बरेच दिवस गेले. एक दिवस म्हातारा चहा पित असताना छातीमध्ये दुखायला लागलं आणि मुलगा बाहेर काहीतरी काम करत होता. मुलगा पळत आला. बापाला वाटलं माझ्या का आला. मुलगा बापा का नाही गेला. तो आतल्या खोलीत गेला आणि ती कागद घेऊन आला. त्याला कळालं म्हाताऱ्याला अटॅक आला. म्हातारा म्हणे बाळे आले मला दवाखान्यात नेतो. म्हणे दवाखाना नंतर, आधी सही. म्हाताऱ्याला कळून चुकलं, सही केल्याशिवाय हा दवाखान्यात नेत नाही. म्हणून सही करण्यासाठी म्हाताऱ्यानं रेश ओढली. टिपवायच्या खाली हात गेला. हात परत वर आलाच नाही. क्षणाला लागत दिसेना, म्हणजे म्हातारा मेला. सही झाली नाही याचा अर्थ मुलगा लिगली त्या संपत्तीचा मालक झाला. मग मुलगा हुशार होता.
त्या म्हाताऱ्याला नेण्यासाठी यमदूत आले. त्या यमदूतांना त्या मुलाने बाजूला घेतलं, सांगितलं महाराज करोडो रुपयाची संपत्ती आमच्या बापाची, खरबो अरबो रुपयाची, याच्यातली 95% तुम्हाला घ्या, 5% मला द्या, फक्त सई पुरतं जिवंत करा. करेल का? आयुष्यभर कमवलेली संपत्ती जर तुम्हाला 1 मिनिटाचं आयुष्य देऊ शकत नाही, विचार करा किती मौल्यवान आहे. महाराज सांगतात मेरुतुल्य पृथ्वी तिथल्या स्वर्ण, मेरू पर्वताच्या भारंभार जरी धन दिलं 1 मिनिटाचं आयुष्य मिळत नाही, एवढं मौल्यवान शरीर आपल्याला प्राप्त झालं. महाराज हे आम्हाला फुकट प्राप्त झालं, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पण एवढं दुर्लभ शरीर प्राप्त जरी झालं असलं तरी महाराज म्हणतात याचा स्वभाव आहे. या शरीराचा स्वभाव काय आहे माहितीये का? जन्माला आलं बरोबर आहे, पण एक ना एक दिवस जाणार, हा त्याचा स्वभाव. का? कारण हे नाशिवंत आहे. नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे नाश काय, सडकाय, कुचकाय. महाराज एक ना एक दिवस जाणार. ती मदल सफर गोड वर्णन करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कीटकांचा साजा, दुर्गंधी रे मंगळ बाधा. नाशिवंत आहे, सडकाय, कुचकाय, वर फक्त कातड लावलेलं आहे त्याला, आतमध्ये कृमी कीटकांचा साचा. कातड बाजूला होऊ द्या, कोणी जवळ बसत नाही याच्या. अहो कातड तर जाऊ द्या, ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना विचारा, कोणी जवळ बसत. कृमी कीटकांचा साचा, कीटकच आहे ना, कृमीच आहे. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. मंगळ सांगितलेलं याला. 2 भागाने ह्या शरीराचं वर्णन केलेलं आहे. या शरीरानं जर आम्हाला परमात्मा कळाला नाही तर याच्यासारखा अपवित्र घाण दुसरं काहीच नाही. शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे, याच्यासारखा पवित्र जगात दुसरंच नाही. पण या देहानं जर देवाची प्राप्ती झाली तर शरीर उत्तम चांगले, शरीरे सुखाचे घोषोले, शरीरे साध्य होयके, शरीरे साधिले परब्रह्म. म्हणून ह्या शरीराला देवाची प्राप्ती व्हायला झाली पाहिजे.
तुकोबाराय त्या देवाच्या प्राप्तीसाठी संतांकडे विनंती करतात. मिळालेलं हे शरीर दुरापास आहे, दुर्लभ आहे, पण एक ना एक दिवस हे जाणार हे सत्य आहे. पण जाण्याच्या आधी या देहावरती पांडुरंगाची कृपा झाली पाहिजे. अभंगाचं शरीर जाईल क्षणात क्षणात निघून. या हाताचं या हाताला सुद्धा कळणार. हो, सकाळी फोन यायचा, महाराज बरं काल स्कोर 17 होता पण आज बरं आहे. आज दुपारून डॉक्टर म्हणे डिस्चार्ज देणार आहे. म्हणलं वा 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 महाराज, लय लोक गेले पण तुम्ही सुटून येत आहे दुपारी, वा वा. आणि 4 वाजता एकाच्या स्टेटसला पहिलं भावपूर्ण श्रद्धांजली. मग मला कळालं क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. अहो, नागपूर वरून निघाली शिवशाही बस, आपल्या घरच्यांना निरोप दिला, येतो बरं का पाहुण्याच्या घरी. 40 प्रवासी प्रवास करत होते. निघाले, समोरच्या पाहुण्यांना सांगितलं आम्ही येतो बरं का 4 वाजेपर्यंत. पहाटे निघाली बस, सकाळी 7 वाजताच ऍक्सिडेंट झाला. 40 पैकी कोणी जगलं नाही. या देहाचा भरवसा क्षणाचा सुद्धा या देहाचा किती भरोसा धरणार तुम्ही. हा हा, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही अमरच झालो. आता मरणारच नाही. रात्रंदिवस प्रयास चालू आहे महाराज. कशासाठी? फक्त संपत्ती मिळवण्यासाठी. कितीही पैसा अडका, कितीही जोडून ठेवा, महाराज म्हणतात हा बंगला एक दिवस सोडायचा. भाड्यानं घेतलेलं आहे बाबा, भाडे तत्वावरती मिळालेलं आहे. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा.
त्यांचंही गाजलेलं आहे. आलं योगायोगाने म्हणून ते म्हटले, नाही तर आम्ही काही गाणी शक्यतो म्हणत नाही. प्रल्हाद शिंदे शब्द गोड आहे महाराज. तू लाखी पाजत करले या लाख करे किती सांभाळून ठेवा जाएगा एक दिन पंछी रहेगा. आमच्या संतांनी याला पिंजराच म्हटलं महाराज. काडी मोडीचा पिंजरा केला. हात राघू अनेक नावांनी याला सजवलेला आहे. आमचे कबीरजी म्हणतात चदरिया झिनी रे झिनी. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात माझी गोधडी झाली जुनी इला धुन आला कोणी. अनेक नावांनी याला पिंजरा म्हटलं, याला देह म्हटलं, याला काया म्हटलं. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना. याला झोपडी म्हटलं. कोण झोपडी म्हणलं? आमच्या शबरी माता याला झोपडी म्हटलं. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. परमात्मा की ही कुटिया पावन होईल. अनेक अनेक नावाने आनंद करू. याला भाड्याचं घर सुद्धा म्हण. जिंदगी एक किराये का एक ना एक दिन बदलना पडे. कितीही सांभाळून ठेवा, एक ना एक दिवस जायचं एवढी मात्र गाठ बांधून ठेवा. कितीही मोठा बंगला बांधा, एक ना एक दिवस तो सोडायचा एवढं मात्र डोक्यात ठेवा. सावधान. मरायच्या आधी सावध व्हा बाबा. हे जाणार तुको बऱ्यांना माहिती होतं हे जास्त दिवस राहणार. यानं चांगल्या चांगल्यांना साथ दिली नाही महाराज. अरे जे परमात्म्याचे अवतार याला घेऊन खाली आले त्यांना सुद्धा देव नाही राहिले महाराज. त्यांना नाही राहता आलं. येरते पामर जीव किती. आपण काय आपली काय गंमत आहे. त्यांना नाही राहता आलं. प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य संपलं. प्रभू रामचंद्र शरयू नदीमध्ये आपला देह विसर्जित करता महाराज. भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य संपलं. एक शिकारी फक्त पायाच्या अंगठ्याला बाण लागण्याचं निमित्त होतं. भगवंताला सुद्धा निजधामाला जावं लागलं. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 33 कोटी देवता त्यांना नाही राहिला. बरं म्हणतात ते नाही राहिले तर आपली काय. इथं 99% वाल्याला ऍडमिशन नाही तर आपली 36%ची पुढे लावतो. चांगले चांगले नाही राहिले आपण कसे काय राहणार. हे जाणार. हे नाशिवंत आहे. हे सडक आहे. हे कुचका आहे. एक ना एक दिवस जाणार. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला महाराज अमर होण्याचा. कुणाला नाही करता.
एक जणाला इतकं आयुष्य होतं. किती कड्या सांगितलं? 14 कड्याचं आयुष्य. आता 14 कड्या, त्याचं गणित सुद्धा लय भयंकर आहे. कृत त्रेत द्वापार आणि कलियुग संपले का एक कडी. काय काय सांगतो मी, लक्ष द्या. कृत त्रेत द्वापार आणि कली, 4 युग संपलं का एक कडी. 14 कड्याचं आयुष्य. हिशोब तुम्ही लावा घरी जाऊ. कोणाचं? रावणाचं. श्लोकात म्हणतो आपण, रावणा रावणा राज्य गंभीर के, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना, 14 चौघड्या आयुष्य तुला भोगवेना. 14 कड्याचं आयुष्य. पण महाराज त्याला सुद्धा राहता आलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी. एवढा आयुष्य. भगवान श्रीकृष्णाच्या 5 पट वैभव जास्त आहे त्याच. भगवान श्रीकृष्णाला किती बायका माहितीये का? किती? 16,000. 16 पंचे किती? 16 पंचे 80,000 सुंदर कामिनी. रावणाला 80,000 बायका यांना. सप्तकोटी घरे सुवर्णाची, 7 कटी काशाची, कांचनाची, सगळी लंका सोन्याची आहे. एवढे असताना त्याला सुद्धा राहता आलं नाही. त्याला हे शरीर प्रभू रामचंद्र नाभी कमळात बाण मारताय, रावण सुद्धा मेला. एक जण म्हणे असं आहे का? मग हुशार होता एक जण. त्यानं घनघोर अशी तपश्चर्या केली भगवंताची. देव प्रसन्न झाला. काय पाहिजे? काही नाही देवा, मला अमर करा. देव म्हणे बाबा, आजपर्यंत अमर मात्र कुणाला होत आहे? मी ब्रह्मा आहे, पण मला सुद्धा मरायचं आहे. ब्रह्मा अधिक पदे दुःखाची शिराणी. मी सुद्धा मरणार आहे. स्वर्गातले देव सुद्धा मरणार आहे. इंद्र चंद्र महेंद्र गंधर्व हे सुद्धा. ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबरायचं. मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तिथलं पुण्य संपलं, पुन्हा मृत्यू लोकात यायचं, पुन्हा पुण्य प्राप्त करायचं, पुन्हा स्वर्ग. तो म्हणे मग अमर होणार नाही का? ब्रह्मदेव म्हणे नाही, जमणार. मग एक काम करा, मला असं वरदान द्या, मला रात्री मरण नको, मला दिवसा नको, मला घरात नको, मला बाहेर नको, मला स्त्रीकून नको, पुरुषाकून नको, देवाकून नको, राक्षसाकून नको, पशुकून नको, पक्षाकून नको, बालकाकून नको, म्हाताऱ्याकून नको, आकाशात नाही, जमिनीवर नाही. अजून काही राहिलं का? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ याच्या सुद्धा मरण नको. देव म्हणे तथा असतो. असराने नाही, शस्त्राने नाही, प्राणी बिनी काय सगळं मागून घेतलं. ब्रह्मदेव म्हणे तथा असतो. याला वाटतं आता मी अमर झालो, आता मरणच नाही ना, कोणी मारणार नाही. मग जे हवं ते करायला लागलं. लोकांना सांगू लागला देवाची पूजा करू नका, का देव मरणार आहे, मी अमर आहे, माझी पूजा करा. पण स्वतःचा मुलगा मात्र परमात्म्याचंच भजन. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. राग आला, अनेक त्रास दिला आपल्या मुलाला. हत्तीच्या पायाशी दिला, त्याला टाकलं, कड्यावरून फेकलं, होली अनेक त्रास. मग आता देवानं सांगितलं याचा पापाचा गढा भरला, आता काहीतरी प्रयोजन करावं लागेल. मग आपण किती हुशार आहे अण्णा, आपल्या हुशारीला सापेक्षता आहे. विचार करा, ज्यानं आपल्याला जन्माला घातलं तो किती हुशार असेल.
प्रमाण अतिशय गोड. देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. आपल्या चातुर्याला सीमा आहे त्याच्या नाही. तो फार चतुर आहे. बघा ना काय रूप घेतलं मा. स्त्री नाही, पुरुष नाही, देव नाही, दानव नाही, पशु नाही, पक्षी नाही, वेगळं असंच रूप. अर्ध प्राण्याचं आहे, अर्ध माणसाचं. घरात नाही, बाहेर नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, मग धरला कुठं उंबऱ्यात. दिवस नाही, रात्र नाही, बरोबर सकाळची वेळ. अर्धा सूर्य जमिनीच्या वर, अर्धा जमिनीच्या खाली. अस्त्र नाही, शस्त्र नाही, नखांनीच फाडला. तुम्ही म्हणाल चैत्र नाही, वैशाख नाही, ज्येष्ठ आषाढ, मग मारला खरी. ऐका, मग देवाच्या श्वासातून एका महिन्याची निर्मिती झाली. देवाचं नाव पुरुषोत्तम, त्या महिन्याचं नाव सुद्धा पुरुषोत्तम मास. त्या महिन्यामध्ये केलेलं पुण्य अधिक होतं म्हणून त्याला अधिक मास म्हणतात. बरेच जण गंगेवरती जाऊन आपला मल गंगेत विसर्जित करतात म्हणून त्याला मलमास म्हणतात. आणि हा धोंड्या सासूरवाडीला जाऊन धोंडा घेतो म्हणून याला धोंड्याचा महिना म्हणतात. देवानं त्याच्यासाठी महिना सुद्धा वेगळाच नेमला. किती हुशार आपण. कितीही प्रयत्न करा मरण चुकवण्याचा, चुकवता येत नाही. जाणार म्हणजे जाणार. तुकोबाराय म्हणतात माझं सुद्धा जाईल. जायाचे शरीर जाईल क्षणात, पण त्याच्या आधी काहा गोपीनाथ पावेचे ना. या देहावरती देवाची कृपा झाली पाहिजे हे मत. बाकीच्यांची कृपेची काही गरज नाही. तुकोबाराय म्हणतात देवाची कृपा. आणि ज्याच्या ज्याच्यावरती देवाची कृपा झाली त्याचं कल्याणच झालं. मग ज्याच्यावरती कृपा झाली तो कोणीही असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणत्या जाती धर्माचा कोणीही असो, पण देवाची कृपा झाली ना त्याचं आयुष्याचं कल्याण आहे. महाराज कोणावरती झाली. एका ब्राह्मण कुटुंबातील एक ब्राह्मण महाराज, दरिद्र्याने पिडलेला तो ब्राह्मण, भगवंताचा मित्र आहे. 18 विश्व दारिद्र्य, अंगावरती घालायला कपडे नाही. स्वतःच्या बायकोनं सांगितलं का हो, लहानपणापासून तुम्ही जसं लग्न झालं तसं तुमच्याचे मित्राचे फार गोडवे गातात ना. माझा मित्र असा, माझा मित्र तसा, तो राजा आहे. गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी वैसाला. मग एवढं त्या मित्राचे गोडवे गातात. त्या मित्राकडे जाऊन काही मागून आणा, काही देणार नाहीत. आणि मग सुद्धा म्हणजे आपल्या बायकोचं म्हणणं पटलं. 4 घरून मागून आणलेले पोहे घेतले आणि आपल्या मित्राला भेटायला गेला. मित्राची भेट झाली, पण मित्राला सांगावं कसं का माझ्या घरी 18 विश्वदारी. भगवंताने सुदाम्याचे हातपाय धुतले, कपाळावरचं नाव पुसून टाकलं आणि भगवंताने आपल्या हातानं सुदाम्याचा तिलक केला. भगवंताची कृपा झाली आणि गाव सोन्याचा दिला गा. कृपा परमात्म्याची होण्याची आवश्यकता आहे. कोणावरती ही देवाची कृपा झाली आयुष्याचं कल्याण. माणसाचं जाऊ द्या हो. सीतामातेला रावण चोरून घेऊन जात असताना एका पक्षाने बघितलं आणि तो पक्षी धावत आला आणि रावणाबरोबर घनघोर युद्ध करू लागला. पक्षी फार बलवान होता. रावणाला तो आवरेना. रावणाने कपट केलं आणि सांगितलं हे जटायू, त्याचं नाव जटायू, अरे आपण दोघं कवरही युद्ध करत राहिलो तर कोणी जिंकणार नाही, कोणी हरणार नाही. मग एक काम कर, तू तुझं मरण कशात आहे सांग, मी माझं मरण कशात आहे सांग. जटायूनं सांगितलं आधी तू सांग. रावण म्हणे आधी तू सांग. तुला रामाची शपथ सांग, तुझं मरण कशात आहे. रामाची शपथ संत कधी मोडत नाही. जटायूनं सांगितलं ए रावणा, मी सांगतो रामाची शपथ घातली ना माझं मरण माझ्या दोन्ही पंखामध्ये. आता रावणा तू सांग, तुला रामाची शपथ, तुझं मरण कशात आहे. रावण म्हणे माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात. रावण खोटं बोलला. राक्षस खोटंच बोलतात. ते खरं बोलत नाही. दिवसातून किती चाटा मारतील. कुठं आले कोण, आम्ही सोमताने जरी आलो असेल गावमध्ये आहे का नाही. राक्षस खोटं बोलतात, पण जटायू खोटं नाही बोल. जटायू चोच मारण्यासाठी रावणाच्या पायाकडे गेला. रावणाने 2 तलवारी घेतल्या आणि जटायूचे पंख छाटून टाकले. जटायू जमिनीवरती पडला, रक्त वाहत आहे. प्रभू रामचंद्रांना आवाज येतोय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन चाललंय. लक्ष्मण राम प्रभू चालले सीतेचे. प्रभू
झाडांना पक्ष्यांना फुलांना विचारायचं माझी सीता पाहिली का रे कोणी, माझी सीता पाहिली का कोणी. अचानक कानावरती शब्द आले, लक्ष्मणा अरे कुणीतरी मला आवाज देत. धावत आवाजाच्या दिशेने गेले, जटायूला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. रामप्रभू धावत गेले, जटायूला उचललं, मांडीवरती घेतलं. लक्ष्मणा जा पाणी आण लवकर. लक्ष्मण पाणी घेऊन आला. जटायूच्या मुखामध्ये रामानं पाणी ओतलं. जटायूला सांगितलं, हे जटायू कुणी तुझी अवस्था केली. सगळे हकीकत जटायूला सांगितलं. ए जटायू अरे माझ्या कामामध्ये तू कामी आला, तुला मी पुन्हा पंख देतो, पुन्हा उंच भरारी घे, तुला पुन्हा तरूर करतो, जे हवं ते कर. जटायू अशा अवस्थेत हसायला लागला आणि देवाला म्हणतो, देवा मला मूर्ख समजतो का येडा समजतो रे, मी एवढाही बावळट नाही रे देवा. देवानं सांगितलं काय देवा, अरे हे भाग्य तुझ्या बापाला मिळालं नाही बाबा. चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. तुझ्या हातानं तुझ्या बापाला पाणी मिळालं नाही, ते भाग्य माझ्यासारख्या एका कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलेल्या पक्षाच्या वाट्याला आलं. आणि तू म्हणतो तुला पुन्हा जीवनदान देऊ का, काहीच नको. मग एकच कर देवा, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं पिया जी भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. देवा राम 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 म्हणत माझा प्राण जाओ हीच माझी इच्छा आहे. राम राम म्हणत जाओ माझा, ह्याची कृपा दादा. परमात्म्यानं कृपा केली, आपल्या हातानं मुठमादी त्या जटायूला दिले. प्राण्यावरती देवाची कृपा झाली. माणसाच्या कोणी पाया पडत नाही, इथं माणूस माणसाच्या पाया पडत नाही. पण त्या सर्व तीर्थ टाकीला जाऊन त्या पक्षाच्या समाधीवर लोक डोकं टेकवतात. देवाची कृपा होणं गरजेचं आहे. कहा गोपीनाथ पावेचे ना विठो. क्षणात पण कहा गोपीनाथ पावेचे ना. या देहावरती परमात्म्याची कृपा झाली पाहिजे म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांकडे निरोप पाठवला. अभंगाचं द्वितीय चरण. तुम्ही संत कृपेचा सागर, तुम्ही संत
सागर आहात. तो परमात्मा माझ्यावरती कधी कृपा करेल सांगा ना. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. सांगा कधी तो परमात्मा माझ्यावरती कृपा करेल. तुम्ही कृपेचे सागर आहात, तुम्ही कृपाळू आहात. कृपाळू सजन तुम्ही सजन, एवढे कृपादान तुमचे आठवण तुम्ही कृपेचे सागर आहात, तुम्ही कृपाळू आहात. तुमच्याजवळ काय बोलावं महाराज. न सांगता तुम्हाला सगळं कळून येतं, न सांगता तुम्हा कळून येतं. तुम्ही कृपेचे सागर आहात. तुमची कृपा होणं गरजेचं आहे. आणि एकदा की संतांची कृपा झाली ना महाराज, काहीच कमी नाही. संतांची कृपा होऊ द्या, देव कुठं जात नाही. कृपा संतांची होणं गरजेचं आहे. ज्यांच्या ज्यांच्यावर संतांची कृपा झाली आयुष्याचं कल्याण. एका मेलेल्या माणसावरती संतांची कृपा झाली. मेलेला माणूस, मेले माणूस जिथं उठवला की नाही. काय नुसतं जिवंत करून काय पुन्हाच हे करायला लावलं का. नाही नाही. शके 1212 रे काही टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला. नुसतं जिवंत नाही केलं, साधूची कृपा झाली, जिवंत केलं. ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाचं लिखाण त्यांच्याकडून करून घेतलं. संतांची कृपा आहे. माणसावरती झाली जाऊ द्या, मुढावरती संतांची कृपा झाली. आळ्या फाट्याला गेलंय का कोणी. त्या आळा फाट्याला समाधी आहे कोणाची माहितीये का. माहितीये का कोणाची. रेड्याची समाधी. काय केलं त्या रेड्यानं. कृपा झाली. त्या रेड्यानं वाऱ्या नाही, तीर्थयात्रा नाही, काहीच नाही, पण साधूची कृपा झाली. रेड्या मुखे वेद बोललेला गर्वद्विजाचा. अहो रेड्याच्या मुखातून वेद निघाले. त्या रेड्याचं मंदिर आहे. मी मगाशी सांगितलं माणसांच्या कोणी पाया पडत नाही. अधिक मासात महिनाभर सप्ताह आहे त्या रेड्याच्या समाधीवर. त्या रेड्याला बुक्का आहे, हळद आहे, गुलाल. बरं मूड जाऊ द्या. मनुष्यावर झाली ठीक आहे, मुढावरती झाली त्याही ठीक आहे, पण जडावरती जरी साधूची कृपा झाली तरी जडाचा उद्धार आहे. चला अजून थोडस पुढं नेवाशाला. त्या नेवाशाला एक मंदिर आहे, मोडकळीस आलेलं. आणि त्या मंदिरामध्ये मूर्ती बिर्ती काही नाही. कशाची पूजा करताय लोक तिथं माहितीये का. खांबाची. त्या खांबाला बुक्का आहे, खांबाला हार आहे, खांबाला फुलं आहे, खांबाला अगरबत्ती आहे, खांबाचं दर्शन. काय केलं त्या खांबाला. खांब आहे तो निर्जीव आहे, पण त्या खांबाला फक्त पाठ लावली ज्ञानोबरायांनी. आणि पाठ टेकून फक्त ज्ञानेश्वरी सांगितली. आणि त्या जड खांबाचं सुद्धा मंदिर, खांबाचं दर्शन घेतात.
अजून थोडंसं पुढे जाऊ आपण. आळंदी क्षेत्रामध्ये या जगामध्ये अशा काही भिंती आहे का पाहतच राहाव्या इतके सुंदर भिंती आहे. कधी गेले राजस्थानमध्ये तर चित्तोडगड नावाचा एक गड आहे, त्याला कोट आहे आणि त्याच्या भिंती बघा, काही शेकडो वर्षापूर्वीच्या भिंती पाहतच राहाव्या असं वाटतं, इतक्या सुंदर भिंती. कधी भारताच्या बाहेर जाण्याचा योग आला तर चायनाकडे गेलेस कधी? त्या चायना देशाच्या चहूबाजूनी एक भिंत आहे, चीनची भिंत, नाव ऐकून असाल. जगातल्या 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य चीनची भिंत. वरून ट्रक जाईल एवढी मोठी, पूर्ण देशाला आहे, पण त्या भिंतीचं दर्शन मात्र कोणी घेत नाही. तिच्यावर पाय देऊन लोक जातात पण तिच्या पाया कोणी पडत नाही. पण आळंदीमध्ये एक मोडकळीच आलेली भिंत आहे, लोक त्या भिंतीच्या जाऊन पाया पडतात. बरेच लोक माग तिची माती काढून आणायची, म्हणून तिला आता जाळी लावली. लोकांना काय आणावं ते कळत त्या भिंतीचं दर्शन लोक घेतात. महाराज काय केलं त्या भिंतीनं? कृपा त्या भिंतीवरती झाली, त्या भिंतीचं मंदिर झालं. मग मला सांगा महाराज, जर माणसावर कृपा झाली त्याचं कल्याण, जे मुळावरती कृपा झाली त्याचं कल्याण, अरे जडावरती ही कृपा झाली त्यांचं सुद्धा कल्याण झालं. तुकोबाराय म्हणतात त्यांची कृपा माझ्यावरती झाली तर माझं काय होईल? कृपा ही केली संत जन माझी ओळंगा तुका चरणी लोळकसे. माझ्यावरती कृपा झाली तर माझं सुद्धा कल्याण होईल. म्हणून तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही कृपेचे सागर आहात. काय करा? निरोप हा पार सांगा देवा. त्या देवाला निरोप सांगा. काय निरोप सांगायचा तुकोबाराय? अभंगाचं 3रं चरण. चालींचा खजाना फक्त आमच्या कैलास महाराजांकडे, महाराष्ट्रात कोणाकडे तुम्हाला मिळणार? अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. काय निरोप द्यायचा देवाला? सांगा त्या देवाला सांगा तो देहूचा तुकोबा अनाथ आहे, अज्ञानी आहे, कोणी नाही त्याला. कधी कधी मला प्रश्न पडतो, तुकोबाराय अनाथ होते का? तुकोबाराय अज्ञानी होते. अनाथ कुणाला म्हणतात?
ज्याला मुलं बायको आई वडील प्रपंच कोणीच नाही तो अनाथ. अज्ञानी कुणाला म्हणावं? ज्याला काहीच येत नाही तो अज्ञानी. त्यांच्या एका अभंगावर कीर्तन करून आमच्यासारख्यांकडं आता वॅगनर स्कॉर्पिओ फॉर्च्युनर आता काही विमानानं दुसऱ्या देशात गेले एका अभंगावर कीर्तन करून. तो माणूस अज्ञानी असेल, ती व्यक्ती अज्ञानी म्हणतात. एका अभंगावर कीर्तन करायला लागले तर आम्ही हा भप लावलं नाही तरी राग येतो आम्हाला. ज्यांनी 4,500 अभंगांचा गाथा तयार केला ती व्यक्ती स्वतःला अज्ञानी म्हणून घेते. काय श्रेष्ठ. अनाथ अज्ञानी कोणी नाही. त्या अनाथ का म्हटले तुकोबार आहे? त्यांना माहिती होतं हे सगळे जरी माझे आहे ना पण यातलं माझं कोणी नाही. हे फक्त निमित्ताचे धनी आहे, बाकी काही नाही. जो वरी चलनगा तो वरी म्हणते माझ. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, धन आहे, तोपर्यंत आपल्याला प्रपंचातले सगळे जवळचे म्हणतात माझा माझा म्हणतात. एकदा तो जाऊ द्या, कोणी कोणाला ओळखत नाही. बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयरे. गेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. कोणी नाही. भागवतामध्ये त्या गजेंद्र राजाचा एक उद्धार त्याचं फार गोड दृष्टांत आले. गजेंद्र म्हणजे गजांचा राजा. गजेंद्र नावातच आलं, गजांचा राजा गजेंद्र. प्रत्येकाला राजा आहे महाराज. देवांचा राजा देवेंद्र, नरांचा राजा तोच योगायोगाने आला. गजांचा राजा गजेंद्र. गर्व होता त्याला, सत्ता होती, राज्य होतं, मुलं बाळ पत्नी, स्वतःच्या शक्तीचा सुख. सकाळी सकाळी सरोवरात आंघोळीला गेला, मगरीनं पाय धरला, राग आला, झटके मारू लागला, सोडत नाही. सगळ्या सर्वांगाने सगळ्या शक्तीनं वापर केला, पण हातीचं बळ जमिनीवर, पाण्यामध्ये मगर श्रेष्ठच, काही सोडत नाही. शक्ती संपली. मग विचार केला, अरे रात्रीचा दिवस केला, काबाड कष्ट केले, इकडून 200 तिकडून 400 डापून तिला साडी आणली, ती तरी मला सोडवायला येईल. आवाज दिला, ए अगं मी फसलोय, मला या मगरीनं धरलंय, सोडव मला. बायको धावतच आली, पाहिली बाप सगळ्या सरोवरामध्ये रक्त रक्त. तिनं पाहिलं, अरे आता असा हाही जाणार आहे, आपण जाऊन कशाला आपण. बायको मागं सरकली. ती म्हणी, महाराज तुम्हाला ती मगर जमू देत नाही, मला काय आवरेल, तुमचं तुम्ही बघू. मग त्याला कळालं, अरे बायको सुद्धा आपली नाही. म्हातारपणे तीच म्हणते, बाईला म्हणे मरता तरी बरे, नाशी येले घर तुंकोनी. मग त्याला संतांची वचन. मग थोरल्या मुलाला आवाज दिला. मोठ्या मुलांना सांगितलं, आताच लग्न झालं, आताच पोरग आहे, आता संसार लागला सोयीला, आता तुमच्याकडे आलो, मी कशाला मरतो, मला ही सांगू नका. मग लहान्याला आवाज दिला, याच्यासाठी फार केलंय. लहान म्हणे, आता त्यांचं सगळं झालं, माझं सगळं बाकी आहे, मी मरू का? मग एकच करा, आपले आपण करा सोडवण. मग गजेंद्राला कळालं, भाऊ संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. यांच्यासाठी अहोरात्र कष्ट केले, मला कुणी सोडवायला तयार नाही. मग त्याला कळालं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, अंत हे काळीचे नाही कोणी, झाल्या ही नशकी नाखडोळे गळगे, कोणी सोडवणार नाही. मग तुकोबारायांचे त्याला शब्द आठवले, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. आकाशाच्या दिशेने फुल विरकावलं, परमात्मा आला आणि त्याला सोडवलं. मला सांगायचंय, तुकोबाराय म्हणतात, हे फक्त आपले, पण हे आपलं कोणीच नाही म्हणायला. म्हणून मी अनाथ आहे, हे दिसायला आपले, मी अज्ञानी आहे, मला कोणी नाही. काय करा, पाया पे विठ्ठला ठेवी मज. आणि एवढा निरोप तुम्ही देवाला दिला.
ज्योत से ज्योत जगाते रहो, ज्योत से ज्योत जगाते रहो। प्रेम में गंगा बहाते चलो, प्रेम में गंगा बहाते चलो। तुका म्हणे ऐशी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप माझी जीवन तुम्ही त्या परमात्म्याकडे करा, मला देवाच्या हवाली करा, मला सुपूर्त करा का? कारण कोणी माझं कुणाला सांगू हे माझे नातलं गणगोत कोणी नाही, जाती धर्माचं माझं कोणी नाही, कोणी नाही माझं। किसको रिश्ते गिनवाऊं किसे जात दिखाऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं। हे परमात्मा ते कुणाला जात धर्म गणगोत्र सांगू मैं, किसको रिश्ते गिनवाऊं किसे जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग
देखने किसे घाट दिखाऊं बिन कुछ पूछे श्याम हमारा बिन कुछ पूछो श्याम हमारा कष्ट निवारो तीन बाण के तीनों मुश्किल में दास तेरा जल्दी आओ मुश्किल में दास तेरा जल्दी आओ म्हणून कोणी माझे त्या देवाला माझा निरोप द्या आणि तुम्ही एकदा की निर्वण केली मग तो रक्षण करील माझे संतांनी एकदा की देवाला सांगितलं देव मात्र मग त्यांना नाही म्हणत का सांगणारा कोण आहे याच्यावर अवलंबून आमदाराकडे आम्हाला काम घेऊन जायचं होतं आमच्या रस्त्याचं बरेच अर्ज बरेच दिलं आमदार काय ऐका मग असा माणूस शोधला आम्ही तर तो आपल्याला आमदारापर्यंत घेऊन जाईल नाव सांगत नाही त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याकडे वशिला लावला महाराज अर्ध्या तासात आमदाराची नामची गाठ म्हणून कोणाकडे जायचं हे कळालं पाहिजे कोणाकडे जाऊ नका देवाकडे जायचंय ना संतांकडे जा संत तुम्हाला देवापाशी घेऊनच जातील मग तो रक्षण करील माझे एकदा की संत देवाला म्हटले तो तुमचं काम 100% करणार का देवाचं आणि त्यांचे फार घनिष्ठ संबंध आहे महाराज देव नाही म्हणणार नाही म्हणून तुकोबारायने संतांना विनंती केली तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार देवा ज्ञानेश्वर माऊली प्रयत्न केला ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलो परमात्मा त्यांना चिरशांती देव त्यांना सद्गती देव हेच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया या ठिकाणी हरिभक्त परायण नाथोतात्या बोराडे नेवरगावकर त्यांचं आगमन झालेलं आहे या परिवाराकडून त्यांचंही स्वागत त्यांचंही शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कारानंतर होईलच पण त्याआधी तुम्हा सर्व मायबापांना एकच विनंती आहे देहू येथे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय यांचं भव्य आणि दिव्य असं गाथा मंदिर म्हणजे उभारणी चालू आहे काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज की त्या गाथ्याने दगड सुद्धा वरती तरंगले दगडांना बांधून गाथा पाण्यात सोडला तर ते दगड सुद्धा गाथ्याला घेऊन वरती आले तो गाथा त्या दगडांना घेऊन तरंगला अशा गाथ्याचं लिखाण प्रत्येक दगडावरती व्हावं अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्या ठिकाणी देहू या ठिकाणी गाथा मंदिराची उभारणी चालू आहे तुकोबारायांचे सर्व अभंग एका एका दगडावरती एक एक अभंग असं मंदिर चालू आहे आणि त्या ठिकाणावरून काही कॅलेंडर आणि काही डायरी मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहे आपली फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्या मंदिराला साठी काहीतरी मदत व्हावी यासाठी प्रत्येकाला मिळेल असे कॅलेंडर आणि डायरी या ठिकाणी रोजनिशी या ठिकाणी आणलेली आहे त्याची किंमत फक्त 50 रुपये आहे आजच्या काळामध्ये काहीच नाही महाराज मुलांना जरी गावात घेऊन गेलो तरी 50 रुपयाचा खर्च होऊन जातो मग काहीतरी परमात्म्याचा तुकोबारायांचा फोटो आपल्या घरात राहील असं कॅलेंडर आहे 2026चं पूर्ण कॅलेंडर याच्यावरती या ठिकाणी उपस्थित आहे कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी या 50 रुपयाला ती प्रत आहे सर्वांना विनंती अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर मांडला असाच अभंगाचा भाव असेल असं नाही झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो गोड अशी सर्वांनी साथ दिली त्या सर्वांचे आभार मानतो कार्यक्रमाला उशीर झाला थोडा उशीर झाला आता त्याला कारणही तसं पावसाने मध्ये मध्ये व्यत्यय आणला त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून जी काही तकलीफ झाली असेल त्याची मला क्षमा करा झालेली सेवा पुनश्च पांडुरंगाच्या चरणावरती तुम्हा सर्व मायबापाच्या चरणावरती समर्पित करून वाणीला पूर्णविराम विठ्ठल जय जय